कोण आहे ते? कारभारी का? होय मालक, मीच. काय काम होतं? झटकन बोला, काय काम होतं? मालक, धाकट्या बाईसाहेबांकडून बकुळ आले. बरं. तिनं पत्र आणलंय. मग घ्या ते, त्यात मला काय विचारायचंय? ती म्हणते ते तुमच्या हातात द्यायचंय. होय. फार महत्वाचं आहे. माझ्याकडे द्यायलाच तयार नाही ते. बाकी तुमच्याकडे कोण देणार म्हणा? जा, तिला आत पाठवून द्या. हो कारभारी, तिला काय आजार बेजार नाही ना? म्हणजे सर्दी पडस नीट चौकशी करून पाठवा, नाही तर तिची सर्दी मला व्हायची. जे मालक. आता एक कोणाचं पत्र घेऊन येते? नसता डोक्याला त्रास, काय काय म्हणून सहन करायचं? मालक, बकुळ आले. काय ग, तू माझ्यासाठी पत्र आणलंयस? होय मालक. हळू हळू बोल. मग ते कारभाराकडे का नाही दिलंस? नीलाताईनेच तसं सांगितलं होतं, फक्त तुमच्याच हातात द्या म्हणून. अच्छा, म्हणजे आमच्या नीलाचं पत्र आहे. काय म्हणते आमची नीला? आणि आमची पुतणी शुभा? त्यांचं काय बी खरं नाही बघा. काय हो कारभारी, तिला म्हणा हळू रड, मला त्रास होतो. काय दशा करून जा, तिला घेऊन जा, घेऊन जा तिला, घेऊन जा तिला. पण नीलाताईने उत्तर मागितलंय की. आम्ही ते पाठवू. कारभारी घेऊन जा तिला. हो कारभारी, येताना कागद आणि पेन घेऊन या, उत्तर लिहायचंय. बर. शोभाच्या बापानं मरणापूर्वी तिचं लग्न ठरवून ठेवलं, त्याला मी काय करणार? मी फक्त लावून दिलं. आता या नवरा बायकोच्या भांडणात मी काय करणार ब्रह्मचारी? मालक, नाही, कागद आणि पेन आणलंय. हा लिहा. चिरंजीव नीलास अनेक उत्तम आशीर्वाद. लिहून झालं की हो म्हणायचं असतं. तुझ्या पत्राप्रमाणे शुभाला इथं यायचं असेल तर खुशाल येऊ दे. घर तिचंच आहे. हो म्हणा. हा, मात्र त्याआधी तू स्वतः इथं ये. तिथं काय चाललं आहे याचा नुसत्या पत्रावरून उलगडा होत नाही. तेव्हा तू इथं ये आणि काय ते स्पष्ट सांग. जरा मोठ्यांदा हो म्हणा. मगच मी शुभाला इथे येण्याबद्दल पत्र पाठवेन. माझी प्रकृती नेहमीप्रमाणेच थोडामासा आहे, तेव्हा अधिक काही लिहित नाही. तुझा बंडू काका. जी. झालं का? हो. जा, पत्र पोस्टात टाकायला सांगा. बर. काय वाटतंय या लोकांना? मी काय मक्ता घेतलाय सगळ्यांना मदत करायचा? नसता त्रास. काही काळजी नाही. हळू हळू जरा पकडा इकडे. अजून किती दिवस लागतील पूर्ण बरं व्हायला? अजून 4-5 दिवस तर लागतीलच. औषधं कशी द्यायची? औषधं मी तुम्हाला कॅप्सूल दिल्या आहेत, त्या चालू ठेवा. आणि त्या गोळ्या 3 वेळा द्यायला सांगितल्या, त्याही चालू ठेवा. ठीक आहे? आता मी निघतो, मला दुसरी अपॉइंटमेंट आहे. मी येऊ का सोडायला? नको, मी बसा इकडे तिच्याजवळ. नीला, काय केलंयस ग तू हे? तुझ्याच आधारावर मी जगते. तूच आजारी पडलीस. आता मला कोणाचा आधार आहे? शुभा, मी लवकर बरी होईन ग. तू काय काळजी नको करू. चल, मी निघते आता. अलीकडे फार चिडचिड करतात, एवढ्या तेवढ्यावर रागवत असतात सारखे. लवकर बरी हो. हां, मी निघते.
सदा बरं. ती इथपर्यंत येऊन गेली. बरीच शोधली पण अजून सापडली नाही. कोण? हेमा. काय प्रताप, ह्या राधाबाई अगदी तुमच्या घरच्यासारख्याच वागतात ते. हो. हा, काही नात्यातल्याच आहे वाटतं. नाही, नातं नाही आहे, हा. पण नातेवाईकांपेक्षा सुद्धा राधाबाईंना आमच्याकडे जास्त मान आहे. असं? हो. म्हणजे घरामध्ये एखादा अगदी महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर सदा राधाबाईंचा सल्ला घेतल्याशिवाय आम्ही लोक काही हालचाल करत नाही. हो. म्हणजे मावशी किंवा आत्याबाई वगैरे असं माणूस असतं ना घरामध्ये, हां हां. तशी राधाबाईंची आमच्या घरात किंमत आहे. आमचं घर अगदी व्यवस्थित असावं, स्वच्छ असावं म्हणून स्वतः जातीने झटत असतात ते. भाग्यवान आहेस बाबा, भाग्यवान आहे. नाहीतर आमच्या घरी कोणीही छोटं नाही, कोणीही मोठं नाही, सगळं काय आम्ही. चालायचं एकेकाचं नशीब असतं ते. काय राधाबाई, आमच्याही घरी 4 दिवस राहून जा की. अहो, तेवढीच आमच्या घराला शिस्त लागेल. वा वा वा, आमचं घर वाऱ्यावर सोडून काय, बरी आहे तुझ्या घरची शिस्त. राधाबाई, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, 1 नंबरचा हा गोडबोल आहे. बर बाबा, राहिलं. मूर्खा, त्या राधाबाईच्या समोर हेमाच्या गोष्टी सांगायला लागला. सॉरी, विसरलो. एका दिवशी गोत्यात येशील अशा ना. अरे जगभर गोष्टी सांगत सुटेल ना, तीच आहे राधाबाई. बर, त्या नीलाच्या खोलीत जरा जाऊन येतो. ते डॉक्टर आले आहेत ना. माझं तुझ्याकडे अतिशय महत्वाचं काम आहे. ते तुझं काम नंतर पाहतो, आधी त्या डॉक्टरला वाटेला लावतो. चालेल ना? शुभा, काय काळजी नको करू, सगळं ठीक होईल बघ. मी आहे ना. शुभा, ही डायरी आहे ना, ती कुणालाही देऊ नको, कुणाच्या हातात पडू देऊ नको. शुभा, मी लवकर बरी होईन ग. तू काही काळजी नको करू. शुभा. छान, खरंच ग्रेट आहे बाबा ही बाई. सगळं काही सुंदर, लेटकर शब्द असे काही मोजून वापरलेले आहेत. शैली म्हणजे शैली, एखाद्या कवयित्रीला सुद्धा गाजलेलं. बघता काय डायरीविषयी बोलतोय वाचा. बुद्धिमत्ता आहे म्हटलं, बुद्धिमत्ता. सारं काही एक टाकी, कुठं खाडाखोड नाही, काही नाही, सगळं अगदी स्वच्छ. मन जसं स्वच्छ तसं अगदी लिहिणं सुद्धा स्वच्छ आहे. पा वा, ही डायरी वाचल्यापासून मला त्या बाईविषयी जरा जास्त आपुलकी वाटायला लागली. खरंच ती बाई लवकर बरी व्हायला पाहिजे, निदान ही डायरी लिहायला तरी. ओके वहिनी, त्यांची तब्येत आता बरी आहे, त्या लवकरच बऱ्या होतील. काय डॉक्टर साहेब, आमच्या पेशंट कसे काय? ठीक आहे, कालच्यापेक्षा बरी आहे. नाही, पण ताप कसला आहे? अजून नॉर्मलवर उतरत नाही. तुम्ही अजून मायसिन पण सुरू केलेलं नाही. ताप साधा आहे,
त्या लवकर बऱ्या होतील. पण डॉक्टर साहेब जरा लाईन ऑफ ट्रीटमेंट जरा बदलली असती तर बरं असं वाटत नाही तुम्हाला? डॉक्टर मी आहे. सॉरी. इतक्या वर्षात कधी मला निदान चुकलं नाही. नाही तरी पण टेरामायसिन दिलं असतं तर बरं असं वाटतं मला. आपण डॉक्टर आहात? नाही, पण माझं वाचन आहे त्या सब्जेक्टवर. हे बघा डॉक्टर साहेब, मला वाटतं तुम्ही कोणाला तरी कन्सल्ट केलं तर बरं. मला वाटेल तेव्हा मी कन्सल्ट करेन. ऑल राईट. मीच नव्हे तर माझे वडील आणि माझ्या वडिलांचे वडील सुद्धा ह्या फॅमिलीचे डॉक्टर होते. अच्छा. आता त्यांना झोपू द्या. विल यू प्लीज लिव्ह द रूम? थँक्यू. पण मी सांगितलं ते विचारात घ्या. सॉरी वहिनी, मला असं म्हणायला लागलं. मला तो माणूस खरंच आवडत नाही. ते यांचे खूप जवळचे मित्र आहेत. हे बघा, तुम्हाला सावध करणं माझं कर्तव्य होतं. एनिवे, तुम्हाला कधी जरूर भासली तर मला बोलवा. मी निघतो आता. नमस्कार काकासाहेब. हळू 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 बोल. बसा. आपल्याला मोठ्यानं बोलण्याचा त्रास होतोय मला माहित नव्हतं. मी त्याचं काय की तुमच्या बहिणीकडे लग्न केल्यानंतर अगदी प्रथमच येतोय ना. हळू बोला. आता यापुढे हळू बोलत आहे. आपण का आलात? नाही म्हणजे नीलाताईच येणार होत्या पण त्या येऊ शकल्या नाहीत म्हणून मला यावं लागलं. खरं म्हणजे आपल्यासारख्या आजारी माणसाला तसदी देण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. फारच समंजस दिसताय. अहो त्यात कसं आलंय समंजसपणा, कॉमन सेन्स आहे हा. खरंय. आपल्याला त्रास फार होतो नाही तर नाही तर असं बसल्या बसल्या मी तुमचं स्वागत केलं असतं का? नाही हो, पण आपल्यासारख्या आजारी माणसाकडून आग स्वागत करून घ्यायला मी काय राक्षस आहे का कसा आहे? बरं, पण आपण इतक्या लांबून आला होता कशा करता? खरं सांगू, आपल्यासारख्या अगदी तोळामासा प्रकृती असलेल्या माणसाला ते सांगावं की नाही याचाच मी विचार करीत होतो. फार गंभीर नसेल तर सांगून टाकावं. अहो शेवटी कर्तव्य आहेच ना. कोणी गेलंय का? नाही गेलं नाही कोणी, पण आजारी आहे. कोण? आपल्या नीलाताई. काय झालंय? जास्त आहे का? नाही तसं म्हणायचं तर थोडंसं सिरियस आहे. मध्ये पाऊस पडला ना, त्यात त्या भिजल्या अगदी नखशिकांत. आधी सर्दी खोकला आणि आता ताप. साधाच आहे ना का काही? तसं काही साधा वाटत नाही, पण काळजी करण्याचं काही कारण दिसत नाही. म्हणजे मी स्वतः जातीनं लक्ष देतच आहे आणि शिवाय डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे औषध पाणी चालू आहे. मला वाटतं आपण फार वेळ बोललो नाही. इतकं बोलणं माझ्या प्रकृतीला झेपत नाही. नाही म्हणजे मी निघतोच आता, पण कशासाठी आलो ते आधी सांगतो आणि नंतर चटकन निघून जातो. अरे बापरे, अजून आहेस का? अगदी 2 मिनिटं. ठीक आहे, बोलून टाका. हा, तर सांगायचं म्हणजे प्रताप राजे आणि शुभा वहिनी यांच्यामध्ये सध्या काहीतरी उरबूर चालू दिसते. बरं मग? मी प्रतापरावाचा जानी दोस्त, शुभा वहिनीच्या नात्याचं, आणि तिथं काय घडलं काय नाही ते प्रत्यक्ष पाहिलेला मी एकमेव साक्षीदार. तेव्हा या तीनही नात्याने मला असं वाटतं नीलाताईने जो मार्ग सुचवला तोच योग्य. कोणता? काही दिवस नवरा बायकोना एकमेकापासून दूर ठेवणं. दुराव्यामुळं आपल्याला त्यांच्यामध्ये दिलजमाई घडवून आणणं सुलभ होईल. अशा वेळी शुभा वहिनींना एक माहेरचा आधार, आणि म्हणून त्यांना इथं येऊन राहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुमच्या प्रकृतीला हे झेपणार नाही कल्पना आहे मला, पण हे पहा, प्रतापराव इथं फिरकणार सुद्धा नाही याबद्दल मी तुम्हाला खात्री देतो. एवढंच नाही तर ते नुसतं पत्र सुद्धा लिहिणार नाही याबद्दल मी काळजी घेतो. चालेल, निघू मी आता. ठीक आहे ठीक आहे, निघा. काकासाहेब, आणखी एक सांगायचं राहून गेलं. पहा, आता काय आणखी? शुभा वहिनी इथं येण्यापूर्वी नीलाताई इथं यायला हवी अशातला काही भाग नाही. कारण नीलाताईचा आजार फार वाढलेला आहे. बरा व्हायला किती दिवस लागतील काही सांगता यायचं नाही. आणि दुसरं म्हणजे त्या नवरा बायकोचं भांडण विकोपाला जाईपर्यंत आपण वाट कशाला पाहायची. तेव्हा शुभा वहिनीला तुम्ही लवकरात लवकर बोलवून घ्या. काकासाहेब, तुमच्या मनावर काय दडपण असेल याची कल्पना आहे मला. एकतर
पुतणी आजारी आहे. एवढा लांबचा प्रवास करून ती एकटी कशी येणार? नीलाताई तिथं आजारी आहे, ती बरोबर येऊ शकणार नाही, नवरा बरोबर येणार नाही आणि दुसरं कोणी बरोबर येण्यासारखं नाही. कुलकर्णीला प्रतापरावांनी काढून टाकली, बाकी सगळ्या नोकराचा करण्याची सुट्टी दिली. तेव्हा आपली पुतणी अशा परिस्थितीत एवढ्या लांबून कशी येणार ही शंका तुमच्या मनात येणारच. काही हरकत नाही, काही हरकत नाही. त्याचाही मी विचार केलाय, त्याचाही विचार केलाय. मी असं म्हणतो, वहिनींनी येताना वाटेत माझ्याकडे म्हणजे तिच्या आत्याकडे 2 दिवस राहायचं, विश्रांती घ्यायची आणि मग तिथून इथे यायचं. कळलं? तेव्हा काकासाहेब तुम्ही असं करा ना, तुम्ही चिठी लिहून द्या. तुमची पुतणी तुमच्या चिठीचा अवमान नक्कीच करणार नाही. आणि ती चिठी माझ्याकडेच द्या, पोस्टात टाकायची काही जरुरी नाही, कारण एव्हरीथिंग मी ती जाणारच आहे. तेव्हा असं करा, मी कारभाऱ्याला बोलावतो, तुम्ही मला चिठीच लिहून द्या. कारभारी, सॉरी, हां हळू बोलतो. कारभारी, काकासाहेब सांगतात त्याप्रमाणे चिठी लिहून माझ्याकडे द्या. कारभारी, ते सांगतायत त्या 2 ओळी लिहून घ्या आणि माझी सही घ्या. आणि हे पहा, त्यांच्या जेवणा खाण्याची नीट व्यवस्था ठेवा आणि त्यांच्या टॅक्सीचीही काळजी घ्या. अहो, किती झालं तरी माझे मेव्हणे आहेत ते, आणि माझ्या प्रकृतीची काळजी घेणारे हितचिंतक. काकासाहेब येतो. नमस्कार. नमस्कार. निघू मी. हो हो. अहो, उघडा ते. अहो, माझ्याकडे काय देत आहे, तुम्ही वाचा. तीर्थरूप काकासाहेब आरोळकर यास सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. बरं. आपल्याला तसदी देत आहे त्याबद्दल माफ करा. आपले वकील श्री वैद्य यांचा मी सहकारी. वैद्यसाहेब बाहेर गेल्यामुळे त्यांचं काम मीच बघतो. कालच तुमच्या पुतणीकडून नीलकांती आरोळकरांकडून एक पत्र आलं आहे. दुर्दैवानं केवळ एक कोरा कागदच पोस्टानं आला, त्यामुळे मी गोंधळात पडलो आहे. याबाबत आपल्याला काही माहीत आहे का हे विचारण्यासाठी तसदी देत आहे. त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते कळू शकत नाही. आपल्याला काही माहीत असल्यास 2 ओळी लिहिण्याची मेहरबानी करावी. सोबत ते कोरोपत्र पाठवत आहे. आपल्या पत्राची वाट पाहत आहे. आपला हरीश प्रभू. अरे, कोरा कागद? यापेक्षा कालचा गोंधळ बरा होता. अरे, काय चाललंय काय? इतके आघात सहन करायला माझी प्रकृती काही धडधकट आहे का? तुम्ही जा इथून, मला स्वस्थ पाडू द्या. कशी आहे ताईची तब्येत? ताप वाढला नाही ना? नाही, तसं काय घाबरायचं कारण नाही, पण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. ताप साथीचा आहे असा संशय येतोय. तुमची तब्येत फार नाजूक आहे, तेव्हा तुम्ही ह्या खोलीत येऊ नका. नर्स पाठवण्याची व्यवस्था करतो मी. मी तिची काळजी घेईन, तुम्ही काही चिंता करू नका. या मंगलाबाई, ह्या पेशंट, तुम्हाला अगदी सतत पेशंटच्या जवळ राहिलं पाहिजे, 24 तास. नाही म्हणजे तसा कंटाळा वगैरे याचं काही कारण नाही. खोली हवेशीर आहे, तसा कंटाळा आलास तर खिडकीतून बाहेर पाहिलं तर कंटाळा अगदी पार जाईल. पाहिजे ह्या शुभा वहिनी घरच्या मालकीण, आणि हे डॉक्टर कुलकर्णी फॅमिली डॉक्टर. डॉक्टर साहेब, अखेर आपण काय निर्णय घेतला? कशाबद्दल? पेशंटबद्दल. त्यात काय निर्णय घ्यायचा? होतील बऱ्या. केव्हा? मी काय ज्योतिषी आहे? उपचार चालू आहेत, औषध पोटात जात आहेत, परिणाम होईल हळूहळू. हे बा डॉक्टर साहेब, तुम्ही काही सांगता ते आम्हाला मुळीच पटत नाही. ही केस माझ्या मते तुमच्या हातून संपूर्णतः बाहेर गेलेली आहे. व्हॉट? तुम्ही मला शिकवता? प्रत्येकाने आपली पायरी सांभाळून वागावं. दॅट्स इट. माझे म्हणणं तेच आहे. केस आपल्या हाताबाहेर गेली आहे हे कळल्यावर कन्सल्टंटला कन्सल्ट करण्यात
काय नुकसान आहे? तुम्ही नको सांगायला. या घरचे मालक प्रतापराव आहेत, ते सांगतील काय सांगायचं ते. वाटेल त्यांची बडबड ऐकून घ्यायला मला वेळ नाहीये. आय सी. पण मी वाटेल तो नाही आणि मी बडबड ही करीत नाही. तुम्ही जरा हळू आवाजात बोलता का? ताईची तब्येत बरी नाहीये. आय एम सॉरी. हे बघा डॉक्टर साहेब, पेशंटची प्रकृती खालावत चाललेली आहे. तुम्ही 30 औषधं त्यांना देत आहात. तुम्ही त्याच्या जीवाशी खेळ खेळत आहात. डॉक्टर साहेब, डॉक्टर दवेला मी कालच भेटलो. फिजिशियन, त्यांचा सल्ला घेतला आहे. उद्या ते इथे येतील. त्यांची ट्रीटमेंट आम्ही फॉलो करू. व्हॉट? तुम्हाला काही समजायचं ते समजा. भाई, चला तुमची खोली दाखवतो. एक मिनिट. हे पहा, तुम्हालाच ह्या घरचे सर्व अधिकार दिल्यासारखे तुम्ही निर्णय घेतात. या घराचे निर्णय प्रतापरावाने घ्यायचे, तुम्ही नव्हे. नाही रे, ते सगळं बरोबर आहे, पण नाही, ते सगळं बरोबर आहे रे. पण हो, पण याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी मला फोनच करायचा नाही. हो की नाही? हा, मग एवढं कसं काय तुमच्या लक्षात राहतं आणि पैसे द्यायचं लक्षात राहत नाही? म्हणजे काय अडचणीमध्ये आहे मी? मग आता आश्वासनं पुरी झाली, आता पैसे पाठवा. हा हा, नाही नाही, ॲग्रीमेंट प्रमाणेच. हा हा, वा वा. हा हा, एक मिनिट. काय? एक मिनिट. मी तुम्हाला नंतर फोन करतो. नंतर मी तुम्हाला फोन करतो म्हटलं. नाही, काम तुम्हीच करायचं आहे. हा, मी तुम्हाला फोन करतो नंतर, एक अर्धा तासाने. ठीक आहे. काय झालं राधाबाई, एवढ्या गडबडीने आलात? तुम्ही काही हालचाल करणार आहात की नाही? कशाबद्दल? सरदार साहेबांमुळे आपले डॉक्टर उद्यापासून येणार नाहीत. सदामुळे? त्याने काय डॉक्टरला येऊ नका म्हणून सांगितलं काय? तसं प्रत्यक्ष नाही हा, सांगितलं. आता डॉक्टरांना यायची इच्छा नसेल तर त्याला आपण तरी काय करणार आहोत? त्यांना न विचारता त्यांनी नवी नर्स आणली, आणि शिवाय उद्यापासून नवे डॉक्टरही आणणार आहेत ते. काय बिघडलं काय? सदाला तिकडे नीलाताईंची काळजी वाटते म्हणून आणला त्याने डॉक्टर, आणली नर्स. काय बिघडलं काय? पण त्यांना न विचारता? ते ऐकून घेणार आहेत का डॉक्टर? पण म्हणून एवढ्या जुन्या डॉक्टरांचा अपमान करायचा? राधाबाई, आता काय महत्वाचं आहे? आता महत्वाचं काय आहे? डॉक्टरांचा मानापमान महत्वाचा आहे का नीलाताईंची तब्येत महत्वाची आहे? अहो, बाजारामध्ये एवढी रोज नवीन औषधं निघतायत, इतके नवीन नवीन शोध लागतायत. काय नाही, हे आपले त्यांची ठरलेली आहेत ती औषधं हट्टाने देत राहणार. नीला त्यांची तब्येत बिघडल्यापासून वैनी साहेबांना केवढा धक्का बसलाय. निदान त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी तरी आपले जुने डॉक्टर नकोत का? करू तीही व्यवस्था करूया. तुम्ही काही काळजी करू नका. सदा आहे तो सगळी चोख व्यवस्था करेल. जे काही झालंय ते मला काही पसंत नाही. माझं काम मी केलं. शक्य असेल तोपर्यंत इथे राहायचं असं ठरवलंय मी. राधाबाई, एक मिनिट जरा इकडे. राधाबाई, तुम्ही काही परक्या नाही, घरातल्या आहात म्हणून बोलतोय. सध्याची घरची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आम्ही नुसते नावाचे राजे राहिलेलो होतो. आमच्यापेक्षा पत्त्यातल्या राजांना जास्त किंमत असेल. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही उद्यापासून सगळ्या नोकर माणसांना रजा द्यायचं ठरवलेलं. नाही म्हणजे आम्ही तुमच्याकडे कधीही नोकर म्हणून पाहिलेलं नाही, तुम्हाला तशी वागणूक दिलेली नाही. पण ही सगळी गडी माणसं आपल्याकडे केव्हापासूनची आहेत? त्यांना एकदम जा म्हणून सांगायचं? काय करणार, हे इलाज नाही हो. अहो, तो म्हातारा माळी कुठे जाईल, काय खाईल, त्याला तुम्ही काही द्यायचं ठरवलंय का? आता सगळ्या जगाची चिंता करायला मी काय महात्मा आहे का? असं नका करू. ही गडी माणसं
त्यांच्या बायका पोरांनी काय खायचं? त्याच्या बायका पोरांच्याही पोटाचा विचार करायचा मी काही मक्ता घेतला राधाबाई? ठीक आहे, सर्वांनाच जर तुम्ही काढत असाल तर मी कशाला राहू? अन्न गोड लागणार नाही मला. राधाबाई, मी तुम्हाला एकदा सांगितलं, आम्ही तुमच्याकडे कधीही नोकर म्हणून पाहिलेलं नाही, तुम्हाला तसं कधीही वागवलेलं नाही. त्यातून आता तुमची मर्जी. वहिनी साहेबांची तब्येतही अलीकडे बरी नसते, त्यातून एकही नोकर नसेल तर कसं होईल त्यांचं? आता तुम्ही हे घर सोडून चाललायत ना, तुम्ही कशाला चिंता करताय? हो, तुम्हाला वहिनी साहेबांच्या प्रकृतीपेक्षा नोकर माणसांची पर्वा जास्त आहे. बघू काय होईल ते होईल, काय करणार. तुम्हाला एक विचारू करा तवे, नाही, नीला त्यांची प्रकृती एवढी ढासळलेली, चुभाई खचलेली, अशा परिस्थितीत तुम्हाला घर सोडून जावेल? वहिनी साहेबांसाठी जीव ते तुटतोय माझा. लहान पोर आहे ती, आणि नीला ते आजारी पडल्यापासून फारच खचून गेलेत त्या. हो, आणि तरीही तुम्ही घर सोडून जाण्याची भाषा करतात. दादाबाई, तुम्ही माझा ऐका. तुम्ही उद्यापासून सगळ्या नोकर माणसांना रजा द्या, आणि मी आत्ता तुम्हाला जे काही सांगितलं ना त्या गोष्टीचा अगदी शांतपणाने नीट विचार करा, आणि मग मला तुमचा निर्णय सांगा. हां?